मित्रांनो, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा जे प्रकरण सध्या गाजत होतं, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, मग विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे ते फिरत होतं. शेवटी ते विधानसभा अध्यक्षांकडे आलं. त्याच्यावरती निर्णय लागणार ह्याच्याबद्दल खूप स्पेक्युलेशन चालू होते. शेवटी एकदाचा तो निर्णय काल आला आणि तो ऐकून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. आता पक्ष जो त्यांच्या वडिलांनी स्थापन केला होता तो त्यांच्या हातातनं निसटलेला आहे, याच्यावरती शिक्कामोर्तब झाला आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलात विधानसभा अध्यक्ष. आणि त्याच वेळेस त्यांनी कुठल्याच गटाच्या आमदारांना डिस्क्वालिफाय पण केलेलं नाही, अपात्र पण केलेलं नाही. आता उद्धव ठाकरे याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ असं म्हणून राहिले. तिथे जे होईल ते होईल, जो काही निकाल येईल तो आता सुप्रीम कोर्टात येईल. काल जो निकाल आला त्याच्यामधनं एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे की आपण जर राजकीय पक्ष चालवत असलो, जर का आपला एखादा राजकीय पक्ष असला तर तो आपली खाजगी दुकान असल्यासारखा चालवायचा नसतो. मी म्हणेन तेच होईल, मी म्हणेन तोच माल विकायचा, मी म्हणेन त्याच भावाला विकायचा, मी म्हणेन भावाला म्हणजे रेटला, भावाला म्हणजे भाऊ नाही, मी म्हणेन तिथेच दुकान चालू करायची, मी म्हणेन तसंच त्या दुकानाचं डिझाईन असलं पाहिजे, मी म्हणेन तोच त्या दुकानात काम करेल. असं नाही होत. राजकीय पक्ष म्हणजे काय तुमची खाजगी मालमत्ता नसते, भलेही तुम्ही स्थापन केलेला असला तरी. 3 वर्षापूर्वी शरद पवारांनी हेच सांगितलं होतं की जसा तुम्ही पक्ष चालवता तसं सरकार चालवू नका. ती मुलाखत आठवते, एक शरद बाकी गारद संजय राऊतांनी घेतली होती, आपले विश्वप्रवक्ते. त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य शरद पवारांचं हे होतं की जसा पक्ष चालवला तसं सरकार चालवू नका. म्हणजे शरद पवारांना हे इंडिकेट करायचं होतं की तुम्ही पक्ष मनमानी पद्धतीने चालवला, सरकार असं चालणार नाही. काल राहुल नार्वेकरांनी पण तेच सांगितलं. त्यांचं असं म्हणणं पडलं की जी पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही, निवडणूक आयोगाने ती जी मान्य केली नाही, त्याच्यावरती रिलाय करून काही निकाल दिला जाऊ शकत नाही. आज हा निकाल आला म्हणजे जी यांच्याकडे निवडणूक आयोगाकडेच रजिस्टर्ड नाही आहे ती आम्ही मान्य कशी करणार, जी निवडणूक आयोगानेच मान्य केलेली नाही अजून. काल निकाल आला, त्याच्यानंतर कलानगरमध्ये सूतक लागलं. आता हे का झाला, या निकालाचा अर्थ काय, याच्यातून पुढे काय होणार आहे, याच विषयावर मी आज बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, खरं म्हणजे या प्रकरणाचा निकाल काय लागणार आहे हे आधीपासून ठरलेलं होतं इन द सेन्स ते दिसत होतं धडधडीत की याचा निकाल काय लागणार आहे. मी, भाऊ तोरसेकर, आबा माळकर, अनय जोगळेकर यांनी अनेकदा सांगितलं होतं की या लढाईमध्ये काही अर्थ नाही आहे. उद्धव ठाकरे इज फायटिंग अ लुझिंग बॅटल. ते आधीच युद्ध हारलेले आहे तरी ते लढाई करू राहिले. मुळात शिवसेना म्हणजे बाळासाहेबांनी जी स्थापन केली ती त्या शिवसेनेनी निवडणूक आयोगाचे नियम कधीच पाळले नाही. उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्यासाठी जी काही घटना दुरुस्ती केली त्याच्यावरती योग्य लोकांच्या सह्या नाही, त्याची कॉपी निवडणूक आयोगाला दिली नाही, ते निवडणूक आयोगाकडनं अप्रूव्ह करून घेतलं नाही. ज्या काही बैठका झाल्या त्या बैठकीची मिनिट्स ऑफ द मीटिंग हे निवडणूक आयोगाला पाठवले नाही. त्याच्यामुळे 1999 मध्ये जी घटना बनली होती शिवसेनेची तीच अजून निवडणूक आयोगाकडे आहे आणि तीच व्हॅलिड आणि फायनल घटना शिवसेनेची म्हणून मान्य केली जाते. त्याच्यानंतर जे उद्धव ठाकरेंनी आपल्याला पाहिजे तसं केलं त्याला काही अर्थ नाही टेक्निकल, कारण त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळालेली नाही, निवडणूक आयोगाने त्याला अप्रुव्हल दिलेलं नाही आहे. त्यांनी स्वतःला पक्षप्रमुख बनवून घेतलं, तेच मुळात घटनाविरोधी होतं. त्याला काही कायदेशीर आधार नाही आहे, घटनेचा आधार नाही आहे. घटनाविरोधी म्हणजे पक्षाची घटना. आणि 2018 मध्ये ज्या सुधारणा केल्या त्या
खूपच घाईघाईत केल्या, काही विचार केला नाही. आपल्याला जे पाहिजे ते घुसवलं त्याच्यामध्ये. त्यांना काय वाटलं का कोण आपल्याला विचारणार आहे? आपण शिवसेना आहोत, आम्ही ठाकरे आहे, आम्हाला कोण विचारणार आहे? आम्ही काही करू, आमचा पक्ष आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केलेला आहे पितृपक्ष. हा, तर हे काय म्हणजे आपलं प्रायव्हेट दुकान आहे आणि आपण ते चालवून राहिलो, अशा प्रकारे त्यांनी ते सगळं केलं 2018 नंतर. शेवटी राजकीय पक्ष चालवण्याची ही पद्धत नसते, कुठलाच राजकीय पक्ष असा पद्धतीने चालत नाही. आणि आपल्या मालकीचं दुकान असल्यासारखा तर मुळीच चालवायचा नसतो. उद्धव ठाकरे शिवसेना ज्या प्रकारे चालवत होते ते पूर्णपणे चुकीचं होतं. त्यांना अनेकदा हे सांगून झालं होतं, पण त्यांनी ते काही ऐकलं नाही. जे शरद पवार 3 वर्षापूर्वी असं इनडायरेक्टली म्हणाले होते, डायरेक्टली नाही बरं, की उद्धव ठाकरे ज्या प्रकारे पक्ष चालवून राहिले ते मनमानी आहे, ते एक आपलं खाजगी दुकान असल्यासारखं चालवून राहिले. तेच शरद पवार काल या सगळ्या निकालावर किती गोलमोल प्रतिक्रिया देत होते तुम्ही बघितलं असं. ते नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंना अजूनही मिसलीड करून राहिले. सुरुवातीपासून त्यांनी उद्धव ठाकरेंना मिसलीड केलं, त्यांचा वापर करून घेतला. आजही तेच चालू आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली म्हणून आपला उत्तराधिकारी कोण हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, तो त्यांनी ठरवला आहे, त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. पण याला पक्षातल्या सगळ्या नेत्यांचं, राष्ट्रीय कार्यकारिणीचं, जे काही तुमचं सेटअप आहे, स्ट्रक्चर आहे, त्यातल्या सगळ्या सदस्यांचा, मेंबर्सचा, नेत्यांचं समर्थन पाहिजे ना, ते त्यांना मान्य असायला पाहिजे ना. ते विचारलं होतं का कधी? ते कधी विचारलं नाही. बाळासाहेब म्हणतील ते करायचं, बाळासाहेब म्हणतील तो निर्णय, हेच सगळं चालू होतं शिवसेनेमध्ये. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी पण तेच केलं. आता बाळासाहेबांना अधिकार होता, बाळासाहेबांनी तो निर्णय घेतला, त्याला चॅलेंज करणारे हे लोक कोण? हे जे लॉजिक आहे ना, हे थोडं समजून घेतलं पाहिजे. शरद पवार आता हे का म्हणून राहिले, असं ते का बोलून राहिले? कारण हीच वेळ त्यांच्यावर पण लवकरच येणार आहे. त्यांचंही मॅटर असंच निवडणूक आयोगाकडे पेंडिंग आहे. असंच आयडेंटिकल प्रॉब्लेम राष्ट्रवादीमध्ये पण झालेला आहे. तेव्हा हे लॉजिक, तेव्हा हे आर्ग्युमेंट शरद पवार वापरणार. मी पक्ष स्थापन केला, मी पक्षाचा संस्थापक आहे, पक्षाचा निर्णय घेण्याचा माझा अधिकार आहे, तो मी माझ्या मुलीला दिला, माझ्या मुलीला मी माझी उत्तराधिकारी बनवलं, पक्ष कोणाला द्यायचा हे मी ठरवलं, त्याच्यावर आक्षेप घेणारे तुम्ही कोण? हे लॉजिक आहे याच्या मागे. उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार गोळी मारून राहिले अजित पवारांना. आता हेच लॉजिक सुप्रिया सुळेंनी पण काही महिन्यांपूर्वी दिलं होतं. आता राष्ट्रवादीचं काय होईल, राष्ट्रवादीचं भवितव्य काय राहील हे लवकरच समजेल. त्यांचंही घोडा मैदान जवळच आहे. पण एक गोष्ट इथे आपण बघितली पाहिजे की हा निकाल आला आणि त्याच्यानंतर शिल्लक सेनेचे नेते शेपटीवर पाय दिल्यासारखे कणारून राहिले. उद्धव ठाकरेंनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली, आपल्या स्वभावाप्रमाणे ते कुचकट बोलले, टोमणे मारले, राहुल नार्वेकरांवर वैयक्तिक राजकीय कॉमेंट केली आणि काय म्हणे ती परवा मी हे सांगितलंच होतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन, अनिल परबांनी तो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल होता तो समजावून पण सांगितला होता, तरी लोकांना समजलं नाही, त्याच्यानुसारच निर्णय व्हायला पाहिजे होता. म्हणजे काय? परब जे म्हणतील तसं विधानसभा अध्यक्ष करतील काय? परब म्हणजे काय? कायद्यातला शेवटचा शब्द आहे, लास्ट वर्ड इन द लॉ. अनिल परब काय चाललंय? तुमच्या मनाप्रमाणे निर्णय आला नाही म्हणून तुम्ही कोणालाही नावं ठेवाल, कोणालाही चोर म्हणाल, निवडणूक आयोगापासून तर विधानसभा अध्यक्षांपर्यंत वाटेल ते बोलाल. हे कायदा वगैरे काही आहे की नाही? संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा 4 पावलं पुढे गेले. हे गुजराती लॉबी मराठी माणसाला संपवायला निघालेली आहे. 11 कोटी मराठी माणसांचा हा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि तो खुपसणारा मराठी माणूसच आहे. आम्ही यांना सोडणार नाही, बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही.
हे बरोबर आहे. बाकी ते मराठी माणसांचा अपमान वगैरे ते सोडा. कारण उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि एकूण शिल्लक सेना म्हणजे काही महाराष्ट्र नाही, मराठी माणूस नाही. त्यांना कोणी मराठी माणसांनी ठेका दिलेला नाही महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्र काय ते स्वतः मुंबई सुद्धा नाही, बांद्रा सुद्धा नाही. पण संजय राऊत जे बोलले ना, ती एक गोष्ट मला 100% पटली भाऊ, की बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही. बरोबर आहे, ती संपलेली नाहीच आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही फक्त एकनाथ शिंदेंना मिळालेली आहे आणि एकनाथ शिंदेंकडे बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्याच्यामुळे ती जिवंत आहे, पहिल्यासारखी जिवंत आहे, व्हायब्रंट आहे. त्याची काळजी संजय राऊतांनी करायला नाही पाहिजे. तर तुम्ही सत्तेसाठी भगव्याचा हिरवा झेंडा केला, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीत जाऊन बसले, आपला पक्षाच्या पक्ष पूर्ण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन बांधला, सिल्वर ओकच्या गोठ्यात नेऊन बांधला. आज ती शिवसेना तुमच्या हातातून गेलेली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत इतके का कणारून राहिले याचं आणखी एक कारण आहे, की आता महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स उद्धव ठाकरेंना किती महत्त्व देतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या मीटिंगला उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे हे कोणत्या पक्षाचे नेते म्हणून जातील? कालपर्यंत म्हणत होते की आम्ही शिवसेना, आम्हीच शिवसेना, आम्हीच शिवसेना. आम्हाला लोकसभेसाठी ते दडपण आणत होते काँग्रेसवर, 23 जागा पाहिजेच, एकही जागा कमी नाही. आज सगळं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. आता कोणत्या तोंडाने 23 जागा मागतील उद्धव ठाकरे? काय दबाव टाकतील महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सवर? आता काही त्यांना कोणी विचारत नाही. आणि काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची पण हीच स्थिती होऊ शकते. त्याच्यानंतर मग महाविकास आघाडीची पूर्ण मालकी काँग्रेसकडे जाईल आणि ते उद्धव ठाकरे, शरद पवार या दोघांनाही चणे फुटाण्यावर कटवतील. घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर निघा. हे यांचं सर्वात मोठं दुःख आहे, की आता आपल्याला बार्गेनिंग करता येणार नाही. आता आपल्याला म्हणजे आपली झाकली मूठ उघडली होती, आता अजून उघडली. म्हणजे कालपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांना मिंदे म्हणणारे लोकसभेच्या जागेसाठी आता काँग्रेस समोर मिंदे होतील, काँग्रेस समोर ते मुजरे घालायला लागतील. आता ठाकरे सुप्रीम कोर्टात जातील आणि हे पूर्ण मॅटर संपेपर्यंत कपिल सिब्बल आणखी 2-5 कोटी रुपये कमवतील. बाकी हा निकाल तिथेही वैध ठरेल, तिथे काही बदल होईल असं मला काही वाटून नाही राहिलं. आणि हेच होईल हे मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो. उद्या हे लोक पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने शिमगा करायला मोकळे, आमच्या विरुद्ध निकाल दिला म्हणून. मित्रांनो, हम करे सो कायदा आणि आम्ही म्हणजेच पक्ष, अशा मानसिकतेतून जन्मभर पक्ष चालवणाऱ्या ठाकरे कुटुंबाला आज कायद्याचं ऐकावं लागून राहिलं. कायदा जसं म्हणेल तसं त्यांना करावं लागून राहिलं. यालाच नियती म्हणतात. आणि त्याच्या पलीकडे पण आणखी एक गोष्ट सांगतो. ज्या कायद्याचा आधार घेऊन उद्धव ठाकरेंनी या लोकांनी निवडून दिलेलं, जनतेने निवडून दिलेलं सरकार येऊ दिलं नाही, मुख्यमंत्र्यांना आणि त्या पक्षांना ज्यांना निवडून दिलं त्यांना सत्तेपासून वंचित ठेवलं, आणि ज्यांना लोकांनी नाकारलं होतं, मतदारांनी नाकारलं होतं, त्यांना सोबत घेऊन सत्तेत बसले. या नैतिक अन्यायाला देवेंद्र फडणवीस यांनी त्याच कायद्याचा आधार घेऊन दूर केलं. त्या अन्यायाचा बरोबर बदला गेला. यालाच पोएटिक जस्टिस म्हणतात. आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.